अरे कल भी हम जीते थे, अरे कल भी हम जीते थे। वाढत्या महागाईनुसार वेतनवाढ झालीच पाहिजे, वाढत्या महागाईनुसार वेतनवाढ झालीच पाहिजे। अरे आवाज दो, अरे आवाज दो, अरे समाज कृती समिती जिंदाबाद, समाज कृती समिती जिंदाबाद। कटकारस्थान करून आपले हे आंदोलन स्थगित करण्याचा प्रयत्न या राज्य सरकारने केलाय। आश्वासन काय दिलं आंदोलन स्थगित करण्यासाठी की आम्ही तुमच्या ज्या मागण्या आहेत, पहिले म्हणाले की तुम्ही फक्त एकच मागणी घेऊन आलात, त्याच्यानंतर मी तुमची मागणी ही 5 ते 10 मिनिटातच मान्य केलेली आहे, 30-70चा फॉर्म्युला। मुंबईला जे जे लोक होते ते सर्व प्रत्यक्षदर्शी आहेत की कोणालाच तो जो निर्णय झाला तो मान्य नव्हता। मान्य होता का तुम्हाला 30-70चा फॉर्म्युला? कोणालाच तो फॉर्म्युला मान्य नव्हता। तरी पण सर्वजणांची नाराजी बघून आपल्या या राज्य कृती समितीने हे आंदोलन अजून बेमुदत चालू ठेवण्याचं मानस केलं आणि ते यशस्वी पण करून दाखवलं। आता आपल्या व्यासपीठावर किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेव्हा आंदोलन चालू होतं, विविध पक्षाचे, विरोधी पक्षाचे सुद्धा प्रतिनिधी येऊन गेले। आलेल्या सर्वांच्या जिल्ह्यामध्ये, कोणाच्या जिल्ह्यामध्ये आमदार आले असतील, कोणाच्या जिल्ह्यामध्ये खासदार आले असतील, कोणाच्या ह्याच्यात माजी मंत्री आले असतील, कोणाच्या ह्याच्यात विद्यमान मंत्री आले असतील, पण ते काय बोलून जातात, आम्ही तुमचा प्रश्न विधानसभेत मांडू। अरे इतके वर्ष करताय काय तुम्ही? इतके वर्ष करताय काय की तुम्हाला आता सुद्धा 2005 पासून NHM ची स्थापना झाली, 18 वर्ष झाले तुम्ही मुद्दे मांडू शकलात नाही, प्रयत्न आणि ते सोडवू शकला नाही। त्यांची जेव्हा पेन्शन वाढवायची होती, त्यांचे जेव्हा पगार वाढवायचे होते, तेव्हा त्यांना कुठे असे निवेदन द्यावे लागले? तेव्हा त्यांना कुठे असा विचार करावा लागला की आम्ही तुमचे प्रश्न विधानसभेत मांडू? त्यांनी स्वतःचे हक्क, स्वतःच्या मागण्या विधानसभेत मांडल्या। विरोधी पक्षात जरी का असतील तरी पण त्यांनी आपल्या फायद्याचं राजकारण करून घेतलेलं आहे मित्र, लक्षात घ्या। आणि आपण इतक्या दिवसापासून रस्त्यावर बसलो आहोत, प्रत्येक जण आपल्या जिल्ह्यामध्ये रस्त्यात बसलाय, प्रत्येक जण आपल्या हक्कासाठी लढलाय, प्रत्येक जण आपल्या न्याय मागण्यासाठी। आपण म्हणतो ना, मागणी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। अरे पण इथं मागायचं कोणाला, देणार कोण? इथं ना सरकार आहे ना विरोधी पक्ष आहे। सरकार जे आहे ते निद्रिस्त अवस्थेत आहे, झोपेचं सोंग घेतलेलं आहे, आणि जे विरोधी पक्ष आहेत ते येतात आणि आपल्या मताचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतात। जे पण आले असतील आतापर्यंत प्रत्येक जिल्ह्याच्या आंदोलनामध्ये विविध नेते आले, विरोधी पक्षवाले प्रामुख्याने आले, कारण त्यांना तुमच्या मताचं राजकारण करायचं आहे मित्रांनो। पण त्यांनी ज्या मागण्या मांडल्या, त्यांनी जे म्हणतात ते की आम्ही तुमचा प्रश्न मांडू, ते मांडून झालं काय? अजूनपर्यंत त्यांच्या कोणत्याच मागण्या, अहो त्यांना साधं मुख्यमंत्र्यांना भेटायचं असेल त्यांना सुद्धा वेळ मिळत नाही। हे आपल्या जवळ येऊन सांगतात की आम्ही तुमच्या मागण्या मांडू, आम्ही तुमच्या मागण्या त्यांच्याकडे पाठपुरावा करू। कितीतरी असे आमदार असतील, कितीतरी मंत्री असतील की ज्यांना मुख्यमंत्री सुद्धा भेटायला वेळ देत नाही। आणि आपण एकदम ग्रामीण अर्थ आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेले कर्मचारी आपण इतक्या वर्षापासून भांडत आहात। आमचा CHO कॅडर तर आपल्यामध्ये आता फक्त 4-5 वर्षापासून जुळलेला आहे आणि या कृती समितीमध्ये बहुतेक या आंदोलनाद्वारे पहिल्यांदा जुळत आहे। तरी पण आम्ही राज्य कृती समितीला किंवा जे आपलं समन्वयक आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण व्यवस्थित आपला समन्वय साधलेला आहे आणि त्या समन्वयाच्या माध्यमातून आपण हे 37 दिवसाचं आंदोलन यशस्वी केलेलं आहे। मित्रांनो, मला वाटते की आपण आपल्या मागण्या जायज आहेत, पण आपण ज्यांना मागत आहोत ते जायज नाही आहे। आपण ज्यांना आपल्या मागण्या मागत आहोत ते जायज नसल्यामुळे आपल्याला हे आपलं आंदोलन अजून तीव्र स्वरूपात करावं लागेल। आयोजित या मोर्चाला जे आपल्या या कर्मचारी संघटनेचे जे सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपण उपस्थित झालेले सर्व या संयोजन कृती समितीचे सर्व सदस्य,
व सहकारी मित्रांनो, आपण या ठिकाणी जो अतिशय मोठ्या मोर्चाचं जे आयोजन केलेलं आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून आपल्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये आपण विषयामध्ये म्हटलं की राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यास कर्मचारी अधिकारी यांना शासन सेवेत नियमित पदावर थेट समायोजन करण्याबाबत विविध ज्या अनेक प्रलंबित आपल्या मागण्या ज्या सविस्तर आपण आपल्या पत्रकामध्ये दिलेल्या आहेत त्या मागण्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेला आहात। साहजिकच ज्या आपल्या मागण्या आहेत त्याकडे शासनाने आपल्याशी चर्चा केली पाहिजे। साहजिक इतक्या मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी आल्यात आणि शासनाला आपण तिथे विनंती केली, त्यामुळे आपली त्यांच्याशी चर्चा झाली। त्याच्यामुळे आता ही जी चर्चा झाली त्यांनी जे जे आश्वासन दिलं ते आश्वासन आता दिल्यानंतर त्यांनी पूर्ण करायला पाहिजे आणि हे जर आश्वासन आपल्याला जे दिलं ते जर पूर्ण केलं नाही तर त्याच्या पद्धतीने आम्हाला त्या पद्धतीने आपण सूचित करावं। कारण की एकदा आश्वासन दिलं आणि तेही चर्चेनंतर आश्वासन दिलं तर त्या आश्वासनाची पूर्तता झाली पाहिजे। पण यामध्ये जर काही अडचण गेली तर किंवा जे आश्वासन दिलं ते जर पाळण्यात आलं नाही तर त्यासाठी आम्ही आमच्या पाठीशी राहू, आम्ही सर्व आपल्या सर्वांच्या पाठीशी राहू एवढी ग्वाही आजच्या प्रसंगी आपल्याला देतो। हे बघा, आजचा जो आंदोलन आहे अत्यंत महत्त्वाचा आंदोलन होता आणि या आंदोलनामुळे ज्या काही गोष्टी लढकलेल्या होत्या त्या सर्व गोष्टी आम्हाला मिळण्याचे संकेत आज आम्ही बघतो आहोत। खरं तर मागच्या 25 ऑक्टोबरपासून हा काही संप चाललेला होता समाजनासोबत इतर मागण्यांसाठी, तो संप आम्ही तूर्त स्थगित केलं होतं आणि 29 तारखेला आम्ही स्थगित केलं आणि सरकारला सांगितलं की ज्या काही आम्ही तुम्हाला एक तारखेला जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाची पूर्तता झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत आणि 14 तारखेला आम्ही परत काम बंद आंदोलन करू मोर्चा काढून, असं त्यांना आम्ही निवेदन दिलं होतं। आज या ठिकाणी प्रामुख्यानं तानाजी सावंत जे आरोग्यमंत्री आहेत यांनी आम्हाला न भेट देता त्यांनी पत्रावर लिहून दिले डायरेक्ट पोलिसांच्या की ECS आणि आमचे कमिशनर यांच्याशी सविस्तर चर्चा करा, ज्या फायली तयार झालेल्या आहेत त्याबद्दल पाहून घ्या आणि त्या सर्व गोष्टी चर्चा झालेल्या आहेत। या संघटनेमध्ये RBSK कर्मचारी देखील आणि या ठिकाणी औषध निर्माण अधिकारी असतील, ANM GNM कुष्ठरोग तंत्रज्ञ CHO हे सर्व जे कॅडर्स आहेत या ठिकाणचे ते सर्व लोक या ठिकाणी होते आणि प्रामुख्यानं आज आम्हाला आनंद आहे की समायोजनाचा कायदा होत आहे। जर समाजा कायदा झाला तर हे आम्हाला कळतंय की सर्वच लोकांना त्या ठिकाणी समायोजन होईल आणि आता 30% मुद्दा आमच्या अप्पर मुख्य सचिव यांनी खोडलेला आहे। त्यांनी सांगितलं त्याच्यापेक्षाही अधिक समायोजन तुमचं होईल आणि या लगेच 2 टप्प्यामध्ये हा आंदोलन होईल। RBSK असू दे किंवा CHO असू दे किंवा NCD असू दे, ज्या काही कॅडर्स आहेत या कॅडरचे जे पद स्थापनेसंदर्भामध्ये पदनिर्मिती करण्यासंदर्भामध्ये आणि एवढंच नाही वैद्यकीय अधिकारी BMS असणाऱ्या लोकांसाठी असंख्य पद निर्माण करण्याचं जे आश्वासन मिळालेलं आहे ही अत्यंत चांगली गोष्ट या ठिकाणी पॉझिटिव्हपणे आम्हाला मिळालेली आहे आणि म्हणून निश्चितपणे सरकारने आम्हाला दगा दिला तर याद राखा 2024 आहे त्याच्याही आधी आम्हाला जे काही शब्द जे काही जानेवारी महिना शेवटपर्यंत दिलेला आहे त्या जानेवारीच्या महिन्यापर्यंत शेवटपर्यंत सरकारने सर्व गोष्टीच्या GR आपल्याला पत्र आपल्याला देण्याचा मान्य केलं तर द्यावं, अन्यथा विपरीत होईल हा माझा इशारा आहे। आतापर्यंत आम्ही ICU बंद केले नाहीत, आम्ही ICU बंद करू ह्या माझी सरकारला विनंती आहे। म्हणजे ही सरकारने दिलेले शब्द पाळावं एवढी सरकारला या ठिकाणी आवाहन करतो। सर्व कॅडरचे या ठिकाणी समाधान होतं आणि मग सर्व कॅडर या मोर्चामध्ये आलेत। आपण बघितलं जवळपास 15,000 लोक एक टोप इथे विराटी चौक तर एक टोप आपल्या तिथे लोखंडी पुलापर्यंत एवढा अफाट मोर्चा पहिल्यांदाच या ठिकाणी NHMचा आलेला आहे आणि सर्व कॅडरच्या लोकांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं, सर्व कॅडर नाव घेत नाही सर्व कॅडरचं, पण ज्यांनी आम्हाला मदत केली आहे सर्वांचा मी आभार व्यक्त करतो।